मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज राज्यामध्ये सभा पार पडणार आहेत। मुख्यमंत्री मुंबईसह अहिल्यानगर, जालन्यामध्ये सभा घेतील। शरद पवार यांच्या आज जाहीर सभा पार पडणार आहेत। धुळ्यातील दोंडाईचा, जळगावमधील पारोळ्यामध्ये आणि त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये आणि जामनेरमध्येही त्यांच्या सभा होतील। बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांची सभा होणार आहे। केजचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आणि त्यानंतर मोहन जगताप यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील वडवणीमध्ये जाण्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी त्यांचा दौरा असेल आणि त्यानंतर पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारानिमित्तानं नागरिकांशी संवाद साधतील आणि त्यानंतर संध्याकाळी कात्रजमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। खासदार अमोल कोल्हे यांची आज सांगलीमध्ये जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारामध्ये विटामध्ये ही भव्य सभा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज भव्य सभा पार पडतील। उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी लोहा इथं सभा पार पडेल आणि त्यानंतर ते नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील, तर दुपारी वरुड तालुक्यातील येरला इथं जाहीर सभा होईल। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज नांदेडमध्ये सभा होणार आहे। अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकरमध्ये सभा पार पडेल। आदित्य ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे आणि त्याचबरोबर रोड शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची बडनेरा इथं सभा होणार आहे। बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 7 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा होईल। तिवसा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार मिलिंद तायडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 2 वाजता मोजरीमध्ये आंबेडकरांची सभा पार पडेल। मी म्हातारा झालो नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी धाराशिवच्या सभेत केले, तर या राज्यातील सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। सत्ता परिवर्तन करणं हेच एकमेव महाविकास आघाडीचं ध्येय आहे असंही त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला हुशार आहेत, मात्र ते निर्णय का घेत नाहीत। परंडा इथल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदींवर टीका केली। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि त्यासाठी सत्ता द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केलंय। ओबीसीला कापणारा हा मुसलमान नाहीये, ओबीसीला कापणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली। मोदींच्या एक हेतू सेफ हे या नाऱ्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। हे सर्व हिंदू आहेत, एवढेच लोकांना सांगतो की त्यांच्यापासून सावध राहा असंही ते म्हणाले। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं भाकीत राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केले। देवेंद्र फडणवीसांना राजकारणाची चांगली जाण असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। अमित ठाकरे यांच्या उमेदवारीचं अचानक ठरलं। सुरुवातीला भांडूपमधून अमित ठाकरेंना उभं करण्याचा विचार होता, मात्र त्याच्या जवळचा भाग म्हणून माहीमचा विचार करण्यात आला आणि 3-4 बैठकांनंतर निवडणुकीचा निर्णय ठरल्याची माहिती राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये दिली आहे। उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे। 23 तारखेचं गुवाहाटीचं तिकीट पाहिजे असल्याचं म्हणत एकाला रेल्वेनं गुवाहाटीला पाठवायचं, कुणाची रेल्वेत ओळख असेल तर तिकीट काढा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटलांवर निशाणा साधलाय। मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला आमदार केलं असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय, तर खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले असं म्हणत त्यांनी बीडच्या सभेत भाजपला घरचा अहेर दिलाय। कोणी कितीही धमकावलं तरी मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही असं वक्तव्य शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी म्हटले। तर गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, इतकं घाणेरडं राजकारण मी पाहिलेलं नाही अशी टीका अशोक पवार यांनी केली आहे। 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मुलाचं अपहरण केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी केलाय। हा सर्व प्रकार राजकीय षडयंत्रातून झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। पोर्श कार प्रकरणावरून सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा दावा
सुप्रिया सुळे यांनी केलाय। मात्र आपण महाविकास आघाडीमधले तिन्ही प्रमुख पक्षांना नोटीस पाठवलेली आहे, योग्य माहितीच्या आधारेच बोला असं सुनील टिंगरेंनी सांगितलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट टिंगरेंनी पाठवलेली नोटीसच दाखवली आणि पुरावा दिला। विरोधकांची पातळी इतकी घसरली की ते थेट माझ्या मातृत्वावर बोलायला लागले अशी टीका जयश्री थोरात यांनी केली। आमच्या तालुक्याच्या नादी लागू नका, नाहीतर तो पेटून निघेल असा इशाराही त्यांनी दिलाय। महाराष्ट्राची अधोगती वेगानं सुरू आहे, ही रोखायची असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली। महायुती सरकारनं भ्रष्टाचार करून मालवणच्या पुतळ्यामध्ये त्यांनी पैसे खाल्ल्याचा आरोपही केला। आमचं प्रॉब्लेम झालं, माझ्या मुलालाही निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केलाय। मात्र मी राजीनामा देतो, मग माझ्या मुलाला तिकीट द्या असं वक्तव्य गडकरी यांनी जाहीर सभेत केलंय। आपल्या कुटुंबातील बायको, मुलगा, मुलगी आणि कुणीही राजकारणामध्ये नाही असंही गडकरी म्हणाले। पुण्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही गरिबी काय असते अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी रोड शो रॅली काढण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते। त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचा समाचार घेतला। सुप्रिया सुळे यांनी आर पाटलांची माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा अशा शब्दांमध्ये रोहित पाटलांनी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या नौटंकी टीकेवर प्रतिक्रिया दिली। सुप्रिया सुळे यांनी आर पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली होती आणि यावर सुप्रिया सुळे नौटंकी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत असं वक्तव्य भाजपचे पनवेल विधानसभेचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी केले। विकास कामाच्या जोरावर निवडून येऊ असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केलाय, तर स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी काम करणार असल्याचं ते म्हणाले। सांगलीमधील तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रचारावेळी गुंडगिरी थांबवण्यासाठी जनता पाठीशी असेल, आबांच्या प्रमाणेच आपलाही विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। धाराशिवमधील तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तुळजाभवानी देवीला नारळ फोडून तुळजापुरात लाखो समर्थकांसह त्यांनी आशीर्वाद रॅली काढली। तसंच तुळजापूरमध्ये 100 कोटींचं भव्य शिवस्मारक उभं करण्याची घोषणाही त्यांनी केली। सांगलीमधील मिरजमध्ये एमआयएमचे उमेदवार महेश कुमार कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यामध्ये नारळ फोडून चादर अर्पण करत त्यांनी आपला प्रचार सुरू केलाय। या मतदारसंघात भाजपा विरुद्ध शिवसेना विरुद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार बालाजी केडीकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य रॅली निघाली। बालाजी केडीकर हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे। 35 वर्षांमध्ये केवळ आबा कुटुंबाकडून सहानुभूतीचं राजकारण करण्यात आलं, मात्र यंदा विजय आपलाच होईल असा विश्वास संजय काका पाटलांनी व्यक्त केलाय। यंदा 20 ते 25 हजार मतांनी विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। पुण्यामध्ये आजपासून घरातून मतदानाला सुरुवात होणार आहे। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी होम वोटिंगची सुविधा करण्यात आली आहे। 85 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना पोस्टल बॅलेटनं मतदान करता येणार आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान करू शकतात। वाशिम जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात गेल्या 3 दिवसांपासून गृह मतदानाला सुरुवात झाली आहे। 1381 ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। निवडणूक आयोगानं प्रशासनाला अशा मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे। मतदानापासून कुणीही नागरिक वंचित राहू नये यासाठी 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृह मतदानासाठी 933 जणांनी नोंदणी केली आहे। यापैकी 2 दिवसात 202 मतदारांनी आपला हक्क बजावलाय। राज्यामध्ये 120 वर्षांच्या 108 ज्येष्ठ व्यक्ती आहेत, ही आकडेवारी निवडणूक आयोगानं दिली। तीच आम्ही प्रसिद्ध केली असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिले। गिनीज बुकमध्ये जी व्यक्ती पैसे भरते तिचीच नोंद होते असंही मुनगंटीवार म्हणाले।